ढोंगी बाबा अशा खरं समर्थन देणारे 39 आमदार मुर्दाबाद. ढोंगी बाबा अशा खरं त्यांना पाठिंबा देणारे 39 आमदार मुर्दाबाद. अशा खरं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ढोंगी बाबा अशा खरं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा खरं त्यांना पाठिंबा देणारे 39 आमदार मुर्दाबाद. 39 आमदारांचे राजीनामे घेतलेच पाहिजे. बुवाबाजी करणारा अशा खरं त्यांना समाजाची बुवाबाजी नाही चलेगी. इन्कलाब जिंदाबाद. लाल झंडा जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. 39 आमदार मुर्दाबाद. 39 आमदारांचे राजीनामे राज्य सरकारने घेतलेच पाहिजे. बुवाबाजींना पाठिंबा देणारे 39 आमदारांचे राज्य सरकारने राजीनामे घेतलेच पाहिजे. बुवाबाजी नाही चलेगी. इन्कलाब जिंदाबाद. लाल झंडा जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. अशा खरात मुर्दाबाद. अशा खरातांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. गोंदी बाबा अशा खरात मुर्दाबाद. गोंदी बाबा अशा खरातांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलन ठेवलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून 14 तहसीलवर निर्देशने देऊन निवेदन देण्यात दिलं गेलं आहे. मोंगीमध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि शहाद्यामध्ये पण तहसील आहे. परत निवेदन देऊन धिक्कार करतात. या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे अंधश्रद्धा पसरवून ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं, आर्थिक शोषण केलं जातं, तांत्रिक मांत्रिकचं नाव करून भोंगीगिरी केली जाते, जादूटोणाच्या नावावर लाखो रुपये उकळून हे केले जातं. आणि त्याचबरोबर जे भोंगीगिरी करणारे लोक, अशोक खरातसारखा जो भोंदू बाबा आहे, तो महिलांचं तर लैंगिक शोषण करतो, आर्थिक शोषण करतोच, पण त्याचबरोबर जे राजकीय पक्षाचे जे नेते स्वतःला म्हणवतात, आमदार खासदार जे प्रतिनिधी म्हणवतात, अशा लोकांचे शेवट दिल्लीपर्यंत नेत्यांचा फोन नंबर त्याच्याकडे आहे. त्याला वाचवणारे आमदार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 39 आमदारांची यादी समोर येते. म्हणून ही मार्कअप करतो, ही आम्ही मागणी करतो की त्याला जे राजकीय पक्षाचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, भाजपचे विशेषतः, भाजप हा जातीवादी धर्मांध शक्ती अंधश्रद्धा पसरवणारा पक्ष आहे. जग जाहीर जातीवादी पक्ष आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणारा पक्ष आहे. जातीच्या नावाने तेढ निर्माण करून दंगली पेटवणारा पक्ष आहे. आणि त्या पक्षाच्याच 39 आमदार हे भोंदूगिरी करणारा भोंदूबाबाला अशोकला खरातला पाठिंबा आहे. म्हणून आम्ही त्यांच्या तीव्र शब्दात की राज्य सरकारचा धिक्कार करतो आणि अशोक खरातला ताबडतोब अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कायदे कारवाई झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, ही मागणी आम्ही मागाबद्दल करतो आहे. एकूण जर मागचा इतिहास पाहिला की राम रहीमने सुद्धा आर्थिक शोषण केलंच, अंधश्रद्धाच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं, आणि तिकडं गुजरातमध्ये आसाराम महाराजांनी पण केलं. तशाच प्रमाणे अनेक हजारो भोवाबाजी करणारे, तांत्रिक मांत्रिक जादूटोणा करणारे, अंधश्रद्धा पसरवणारे यांना पाठिंबा देणारा भाजप सरकारचा तीव्र निषेध करतो. आणि अशोक सारखा बदमाश भोवाबाजी करणारा त्याला ताबडतोब अटक करून फाशी द्यायला पाहिजे, ही मागणीसाठी हे आमचं आंदोलन आहे. आणि त्या जे 39 आमदार त्याला पाठिंबा देतात, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, अशा आमदारांच्या आमदारकी परत घेतली पाहिजे, राजीनामा घेतला पाहिजे. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तहसील कचेरीवरती आम्ही हे एक पार्टीने दिलेला जो कॉल होता, गोंदी बाबा अशोक खरात यांच्या विरोधात राज्यभर आज मोर्चे आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमार्फत काढण्याचं ठरलं होतं. त्याच्याप्रमाणे आज आम्ही तळोदा तहसीलमध्ये देखील तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि गोंदू बाबा अशोक खरात आहे यांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना पोस्काखाली अटक झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यांचे समर्थन करणारे जे 39 आमदार आहे BJPचे, त्यांना त्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे. कारण संविधानिक पद्धतीने ते शपथ घेऊन
याच्यात असेंब्लीमध्ये जातात आणि असे भोंदूबाबांना पाठिंबा देतात. असे भोंदूबाबांना पाठिंबा देणारे जे काय आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांना सगळ्यांना यांचे राजीनामे घेतले पाहिजे. कारण 39 आमदारांची लिस्ट पुढे आलेली आहे. या 39 आमदारांना तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी यांचे राजीनामे घेतले पाहिजे आणि त्यांना शिक्षा केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त मोठी शिक्षा जो बुवाबाजी करतो आहे, अंधश्रद्धा पसरवत आहे अशोक खरात, बुवाबाजी बाबा यांच्यावरती मोठी कडक कारवाई करून त्यांना शिक्षा दिली पाहिजे.